Hello student. Today we are going to learn question number 3 from chapter number 8. Next letter is letter to depositor regarding renewal of deposits. So let's start with letter to depositor regarding renewal of deposits. Same renewal of deposit, a process whereby the deposit holder continues with the deposit for an additional time period after the completion of the initial time period of investment is called as renewal of deposit. म्हणजे काय की समजा मी एखाद्या कंपनीमध्ये 2 वर्षासाठी डिपॉझिट्स ठेवल्या आणि त्या डिपॉझिटचे आता 2 वर्ष कंप्लीट होणार आहे. परंतु मी पुन्हा कंपनीकडे ॲप्लिकेशन केलं आणि सांगितलं की आणखी 2 वर्षासाठी माझ्या डिपॉझिट काय करायचे आहेत, मला ठेवायचे आहे. म्हणजे मी माझ्या जुन्याच डिपॉझिट आणखी 2 वर्षासाठी काय केल्या, कंटिन्यू केल्या. मग त्याला काय म्हटलं जाईल, रिन्यूअल ऑफ डिपॉझिट. ओके, तो रिन्यूअल कब कहा जाएगा कि आपका अगर पुराना डिपॉजिट कंपनी के साथ है और आपने कंपनी को रिक्वेस्ट किया, एप्लीकेशन करके कहा कि जो मेरा पहले से डिपॉजिट है और वही डिपॉजिट मैं फिर से आपके कंपनी में और 2 साल के लिए या और 3 साल के लिए कंटिन्यू करना चाहता हूं, तब उसे कहा जाएगा रिन्यूअल ऑफ डिपॉजिट. The additional period can be similar or different from the original time period. और आप जो भी रिन्यू करने के लिए, फॉर एग्जांपल कि पहला जो आप लोगों ने डिपॉजिट रखा था वो 3 साल के लिए था और बाद में आप लोगों ने कंपनी को कहा 3 साल जैसे ही खत्म होने आए, आपने फिर से कहा कि मेरा डिपॉजिट और 2 साल के लिए रखो. मतलब पहला पीरियड 3 साल का था और अभी कितना, 2 साल का. ऐसा हो सकता है. या पहला अगर 3 साल का है तो फिर से आप 3 साल का भी रिन्यूअल रख सकते हैं. ओके, इट मीन्स एडिशनल पीरियड कॅन बी सिमिलर और डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल टाइम पिरियड. म्हणजे जो ओरिजिनल टाइम पिरियड असतो तेवढाच तुमचा ॲडिशनल पिरियड असू शकतो किंवा त्यापेक्षा वेगळा देखील असू शकतो. The printed application form for renewal of deposit are to be sent to the all depositors at least 1 month before the maturity date. So, for renewal purpose, company need to send printed renewal deposit form to all depositors at least 1 month before the maturity date of the deposit. म्हणजे काय करावं लागतं, समजा कंपनीकडे डिपॉझिट्स आहेत 3 वर्षासाठी वेगवेगळ्या लोकांचे आणि त्या सर्व लोकांच्या डिपॉझिट 3 वर्षासाठी आहेत आणि आता 3 वर्ष संपणार आहेत. म्हणजे त्यांच्या सर्व डिपॉझिट काय होणार आहेत, मॅच्युअर होणार आहेत, कारण की 3 वर्षाचा टाइम पिरियड संपणार आहे. मग कंपनीला काय करावं लागेल, बिफोर 1 मंथ, ॲटलिस्ट बिफोर 1 मंथ म्हणजे कमीत कमी 1 महिना आधी सर्व डिपॉझिटरला रिन्यूअल एप्लीकेशन काय करावं लागेल, सेंड करावं लागेल, प्रिंटेड एप्लीकेशन. ओके, तो यहाँ पे हमें याद रखना है, अगर कंपनी चाहती है कि डिपॉजिट रिन्यू किया जाए या जो डिपॉजिटर ने पहले से ही हमारे पास डिपॉजिट रखा है वो लोग हमारे कंपनी में फिर से डिपॉजिट क्या करे, रिन्यू करे, ऐसा अगर कंपनी को लगता है तो कंपनी क्या करेगी, एटलीस्ट मैच्योरिटी के पहले 1 महीना, कम से कम 1 महीना पहले सभी डिपॉजिटर को रिन्यूअल डिपॉजिट का जो प्रिंटेड फॉर्म है, एप्लीकेशन फॉर्म है, वो सेंड करेगी या भेजेगी. द कंपनी सेंड्स दिस लेटर फॉर रिन्यूअल इफ द डिपॉजिटर रिन्यू हिज डिपॉजिट. और कंपनी क्या करेगी, 1 महीना पहले एप्लीकेशन फॉर्म हर एक डिपॉजिटर को भेजेगी. अगर किसी डिपॉजिटर को लगता है कि मेरा डिपॉजिट रिन्यू करना है तो वो डिपॉजिटर वो एप्लीकेशन फॉर्म भर के कंपनी को सेंड करेगी. मतलब वो डिपॉजिट रिन्यू करने के लिए क्या है, तयार आहे. आलं लक्षात. म्हणजे पहिली स्टेप कोण करतं, कंपनी. कंपनी काय करते, 1 महिना आधी रिन्यूअलचा जो एप्लीकेशन फॉर्म असते ते सर्व डिपॉजिटरला पाठवते. ज्या ज्या डिपॉजिटरला वाटतं की त्यांना आपले डिपॉजिट रिन्यू करायचे आहे, पुन्हा त्याच कंपनीमध्ये ठेवायचे आहे,
ते डिपॉझिटर तो अप्लिकेशन फॉर्म भरून कोणाला पाठवतात? कंपनीला पाठवतात. अँड आफ्टर गेटिंग application from depositor, company sends letter of renewal to the depositor. और जब जिन जिन लोगों को अपना डिपॉजिट रिन्यू करना है वो लोग जब एप्लीकेशन फॉर्म भर के कंपनी को देते हैं, वो एप्लीकेशन फॉर्म कंपनी को मिलने के बाद कंपनी उन सभी लोगों को रिन्यूअल ऑफ डिपॉजिट का लेटर सेंड करती है. The detail about renewal of deposit are informed and renewal deposit receipt is enclosed. मग त्या लेटर मध्ये काय केलं जातं की तुमच्या ज्या डिपॉझिट रिन्यू केलेल्या आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते की तुमच्या डिपॉझिट आणखी किती वर्षासाठी रिन्यू केले आहेत. अँड ऑल्सो कंपनी ऑल्सो सेंड न्यू रिन्यूअल डिपॉजिट रिसीप्ट अलॉन्ग विथ दैट लेटर. मतलब अभी हम जो लेटर भेजेंगे उसके साथ नया डिपॉजिट रिसिप्ट भेजा जाएगा, क्योंकि उस डिपॉजिट जो पुराना डिपॉजिट था उसका मैच्योरिटी पीरियड क्या हो जाएगा? खत्म. तो पहले वाला डिपॉजिट रिसिप्ट नहीं चलेगा और इसीलिए कंपनी एक नया डिपॉजिट रिसिप्ट उनको सेंड करेगी इसी लेटर के साथ. तर बघूया आपण कशा प्रकारे ते लेटर लिहिलं जाईल. अगेन सेम मॅटर इज here Diamond International Limited. Here address of register office of the company. Here CIN number, that is corporate identity number, that is of 21 character. यामध्ये तुम्हाला अल्फाबेट आणि नंबर यांचं कॉम्बिनेशन लिहायचं आहे 21 कॅरेक्टरचं. thereafter फोन नंबर, टॅक्स अँड रेफरन्स नंबर. हे तुम्ही फोन नंबर काही लिहिलं तरी चालेल, टॅक्स नंबर कोणताही दिला तरी चालेल, रेफरन्स नंबर कोणताही दिला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हियर वेबसाइट ऑफ द कंपनी, हियर ईमेल ID ऑफ द कंपनी अँड हियर डेट ऑफ लेटर, that is 22nd March 2019. And here name and address of the depositor. यहाँ पे आपको क्या लिखना है? डिपॉजिटर का नाम और एड्रेस. And middle of the page, subject renewal of fixed deposit. Save matter. Dear Madam, we hereby acknowledge the receipt of your application for renewal of deposit of rupees 1 lakh for further period of 2 years. Acknowledge मतलब मान लेना, एक्सेप्ट करना, कबूल करना. मतलब हम बता रहे हैं कि आपने डिपॉजिट रिन्यू के लिए एप्लीकेशन हमारे पास किया है और वो एप्लीकेशन हमें मिला है और उसको हम एक्नॉलेज करते हैं, मतलब हम ये मानते हैं, हम एक्सेप्ट करते हैं कि आपका रिन्यूअल का एप्लीकेशन हमें मिला है और आपने उस एप्लीकेशन में कहा है कि आपका 1 लाख का डिपॉजिट है वो फिर से 2 साल के लिए बढ़ाना है. लक्षात. म्हणजे आपण त्यांना काय सांगतो की तुम्ही आम्हाला रिन्यूअलसाठी एप्लीकेशन केलं होतं आणि ते एप्लीकेशन मिळालेलं आहे असं आम्ही एक्नॉलेज करतो. म्हणजे आम्ही तुम्हाला ते स्वीकार करतो आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचा 1 लाख रुपयाचं डिपॉझिट्स आहे आणि ते आणखी 2 वर्षासाठी काय करायचं आहे? रिन्यू करायचं आहे. अलॉंग विथ द एप्लीकेशन we also received original fixed deposit receipt number 4625 and the same has been placed before the board for consideration and approval. और हम उनको ये भी बता रहे हैं कि आपने एप्लीकेशन किया है और उस एप्लीकेशन के साथ आपने जो पुराना डिपॉजिट रिसिप्ट था जिसका नंबर था 4625 वो भी उस एप्लीकेशन के साथ इंक्लोज किया है. हम लोगों ने आपका एप्लीकेशन और वो जो डिपॉजिट रिसिप्ट है दोनों भी बोर्ड के सामने रखा है. बोर्ड मीन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर के सामने रखा है फॉर अप्रूव्हल. म्हणजे पहिल्या पॅराग्राफ मध्ये सांगतो की तुम्ही आमच्याकडे एप्लीकेशन केलं होतं, त्या एप्लीकेशन बरोबर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटची जी ओरिजिनल रिसिप्ट आहे ती देखील जोडली आहे. मग आता ही ओरिजिनल म्हणजे कोणती रिसिप्ट? जुन्या फिक्स्ड डिपॉझिटची, ती देखील जोडलेली आहे आणि आम्ही तुमचं एप्लीकेशन
आणि जी ओरिजिनल फिक्स डिपॉझिटची रिसिप्ट आहे दोन्ही देखील बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे अप्रुव्हलसाठी ठेवलेलं आहे. The board of directors, by passing a resolution at the board meeting held on 17 March 2019, had decided to renew the deposit for further period of 2 years on the same terms and conditions. आणि आपण पुन्हा ते सांगतो की board has passed resolution regarding renewal of deposit, and accordingly your deposit has been renewed for further period of 2 years on the same terms and condition. म्हणजे आपण काय सांगतो की तुमचं जे ॲप्लिकेशन होतं ते आम्ही बोर्डाकडे ठेवलं. बोर्डाकडे म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे ठेवलं. त्यांनी ते ॲप्लिकेशन काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. by passing a resolution at a board meeting held on 17 March 2019. 17 मार्च 2019 ला बोर्ड मीटिंग झाली. त्याच्यामध्ये रिझोल्युशन पास करून तुमचं जे रिन्युअलचं अप्लिकेशन आहे ते अप्रूव्ह केलेलं आहे आणि तुमचे जे डिपॉझिट आहे आणखी 2 वर्षासाठी रिन्यू केलेले आहे. ओके. और ये जो डिपॉजिट रिन्यू किया है अगले 2 साल के लिए, फिर से 2 साल के लिए, उसके लिए वही टर्म्स एंड कंडीशंस रहेंगे जो पहले डिपॉजिट्स के लिए दिया था. A deposit receipt number 5925 is enclosed along with this letter. और हम कहते हैं कि इस लेटर के साथ नया डिपॉजिट रिसिप्ट हम लोगों ने एंक्लोज किया है, क्योंकि पुराना डिपॉजिट रिसिप्ट अभी क्या हो जाएगा, कैंसल, और अभी उनको नया डिपॉजिट रिसिप्ट दिया जाएगा. उसका नंबर यहाँ पे दिया है 5925. आप कौन सा भी नंबर लिखोगे तो भी चलेगा. थैंकिंग यू योर्स फेथफुली और डायमंड इंटरनेशनल लिमिटेड. सिग्नेचर मिस काव्या अंबानी, कंपनी सेक्रेटरी. एंड हियर एन्क्लोजर फिक्स डिपॉजिट रिसिप्ट नंबर 5925. आणि शेवटी आपण काय करणार, इन्क्लोजर लिहिणार, कारण की ह्याच लेटर बरोबर नवीन डिपॉझिट रिसिप्ट देखील आपल्याला द्यावी लागणार आहे आणि ती आपण ह्या लेटर बरोबर एन्क्लोज करणार आणि म्हणून शेवटी लिहायचं एन्क्लोजर फिक्स डिपॉजिट रिसिप्ट नंबर 5925. ओके. तो इस तरह से हमें डिपॉजिटर को लेटर लिखना पड़ता है जब उनका डिपॉजिट क्या किया जाएगा, रिन्यू किया जाएगा. मतलब पुराना डिपॉजिट अगर 3 साल का था तो फिर से वो डिपॉजिटर अपना जो डिपॉजिट है कंपनी को अगर लगता है और डिपॉजिटर अगर राजी है तो फिर से वो 2 साल या 3 साल के लिए अपना डिपॉजिट कंपनी के साथ रख सकता है. सो दिस इज अबाउट लेटर टू डिपॉजिटर रिगार्डिंग रिन्यूअल ऑफ डिपॉजिट्स. थैंक यू.